Hello guys, good morning, have a nice day. This is Basveshwar Kargaonkar and you all of watching my YouTube channel Speak English with BK. Welcome back to my channel Speak English with BK. Friends, how are you? I hope all of you guys are fine. May I right? Okay. Friends, if you are new in my channel and even if you are not subscribed my channel, then please subscribe the channel. Firstly, you have red color subscribe button. You just press that button. Then you will get four options of out of these four options. You can select option number one, that is all option. Then we'll get daily updates of my channel. And beside the subscribe button, you will get a bell icon. You just press that bell icon. Then you will get notifications of my channel Speak English with BK. Friends, today we are learning very interesting word, that is literally. Today's word is literally. Literally means खरोखरच. आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण अतिशय महत्वाचा वर्ड डिस्कस करणार आहोत. व्हिडिओ अतिशय खास होणार आहे, तेव्हा प्लीज व्हिडिओला कुठेही स्किप करू नका. पूर्णतः व्हिडिओ पहा, जेणेकरून तुम्हाला पूर्णतः कन्सेप्ट क्लिअर होतील. ओके, सो guys, welcome back to my channel Speak English with BK. And today's word is literally. Literally म्हणजे काय मित्रांनो? Literally means खरोखरच किंवा अक्षरशः किंवा वस्तुता. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला पटवून द्यायची आहे किंवा ती खरी आहे हे सांगायची आहे, तर त्यावेळेला आपण लिटरली हा वर्ड यूज करत असतो. इंग्रजी भाषा रचना करताना याचा अतिशय उपयोग होतो. काही एक्झाम्पल्सद्वारे आपण याचा स्टडी डिस्कस करूया. फॉर एक्झाम्पल, सी वॉज लिटरली ब्लू विथ कोल्ड. ती थंडीमुळं, कोल्ड म्हणजे थंडी, तिथं थंडीमुळं तिचं अंग अक्षरशः, लिटरली म्हणजे अक्षरशः सुद्धा होतं, खरोखर अक्षरशः किंवा वस्तुता. तर सी वॉज लिटरली ब्लू विथ कोल्ड, तर ती थंडीमुळे अतिशय तिचं शरीर अगदी निळशार पडलं होतं, निळं झालं होतं. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल, द इव्हेंट लिटरली स्टॉप्ड द ट्रॉपिक. त्या इव्हेंटमुळं, त्या कार्यक्रमामुळं खरोखरच अक्षरशः ट्रॉपिक थांबलेलं, जिथल्या तिथं थांबलं होतं, म्हणजे जाम झालं. तिसरं एक्झाम्पल, दे रिफ्यूज फूड अँड लिटरली स्टर्व देमसेल्फ टू डेथ. त्यांनी त्या अन्नाचा नकार दिला आणि खरोखरच ते मृत्यूपासून वाचलेले आहेत. त्याने जर हे अन्न खाल्लं असतं तर अक्षरशः विषबाधा होऊन ते मरण पावले असते. परंतु दे रिफ्यूज्ड, त्यांनी नकार दिला the food and literally starved themselves to death, आणि स्वतःला त्यांनी मृत्यूपासून वाचविलेलं आहे किंवा वाचून घेतलेलं आहे. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल, देर आर लिटरली हंड्रेड्स ऑफ प्राइजेस टू विन. तिथं खरंच अक्षरशः शेकडो बक्षिसं ठेवलेली आहेत जिंकण्यासाठी. किती बक्षीस? शेकडो. किंवा ही ट्रान्सलेटेड दी पॅसेज लिटरली, आणि त्यानं तो पॅसेज, तो उतारा जो होता, खरोखरच त्याचा ट्रान्सलेट म्हणजे भाषांतर आपल्या भाषेत केलेलं होतं. आय होप ऑल ऑफ यू गाइज अंडरस्टँड टुडेज टॉपिक व्हेरी वेल, अँड इवन इफ देर इज एनी टाइप ऑफ डिफिकल्टी, any type of conclusion about this topic, then please contact me, or you just put your difficulty in comment box. I will try to sort out your difficulty 101%. Okay, and lastly again I requested, if you are new in my channel and even if you are not subscribed, then please subscribe the channel firstly. Then you will get daily updates and notifications of my channel Speak English with BK. If you like my videos, then make it like, share it and give your best comments.
Thank you. Thanks a lot. Have a nice day. Keep smiling forever.